सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेरच्या शेतकी संघामध्ये शासनाच्या युरियाचा बफर स्टॉक साठवला आहे. मंगळवारी सकाळी पहाटेपासूनच शेतकऱ्यांनी युरिया मिळावी यासाठी शेतकी संघाच्या प्रांगणामध्ये मोठ्या रांगा लावल्या. मात्र युरियाचा दिलेला स्टॉक संपल्यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकी संघासमोरच नाशिक पुणे महामार्गावर जवळपास 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं. खरीपाचा हंगाम सुरू होऊन जवळपास 1.5 महिना झालाय. त्यातच रिमझिम पाऊस सुरू आहे. पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरलेल्या शेतीमालाला युरियाची गरज आहे. तर कृषी विभागानं तालुक्यातील कृषी दुकानदारांना युरियाचा स्टॉक उपलब्ध करून दिला. मात्र तालुक्यातील काही कृषी दुकानदार युरियाची गोणी घेताना त्याला जोड लिंकिंग करून दुसरं खत शेतकऱ्यांच्या माथी मारतायत, असा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय. 5 वाजता का आलो का नंबर मध्ये लागावं, लवकर गोंड भेटावं. तर असं काय नाही का फुकाट गोंड भेटत, आम्ही फुकाटी द्यावं, लवकर आलोय, पैसे द्यावंच लागतं ते, बरोबर. हा, त्यानंतर दुसरी गोष्ट का पोरग का आणलं का पोरा संघ एक चिठ्ठी पोरा संघ भेटती, त्यामध्ये बारीक पोरग आणतो आम्ही. किती वाजता आला तू? 5 वाजता आला. मग असं शेतकऱ्याचं असं असेल तर मग काय उपयोग आहे? असं एवढं पिळून तुम्ही खात असाल, पैसे देऊन आम्हाला लाईन उभं राहून सकाळी 5 वाजता आम्ही शेतकरी, आमच्या घरी गाया सोडून गाया चारा सोडून आम्ही इथे हाय स्टॉक 3 आवर स्टॉक आहे. मग वाटेल तुम्ही वाटेल का तुम्हाला? फुकट वाटू राहिले का? पैसे घेऊन राहिले आमच्याकडून दानादन. सकाळी आम्ही 5 वाजल्यापासून इथं शेतकी संघामध्ये युरिया आली होती हे आम्हाला समजलं. समजल्यानंतर आम्ही 5 वाजता इथं आलेलो आहे. लहान मुलं आहे, शाळेतली मुलं आहे, सगळे शाळेतले मुलं घेऊन आलेलो आहे. आणि 300 गोण्यांचं टोकन होतं. 300 गोण्या शेतकी संघाने वाटून दिल्या. कुठल्याही प्रकारचा कृषी अधिकारी इथं नाहीये, तालुका कृषी अधिकारी नाही, स्थानिक कृषी अधिकारी नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे का जो शासनाचा 65 टन युरिया इथं शेतकी संघामध्ये शिल्लक आहे बफर स्टॉक म्हणून, तो स्टॉक रिलीज केल्यानंतर शेतकऱ्यांची पूर्णपणे जी काही अडचण आहे ती दूर, खरीप पिकाची जी अडचण आहे ती दूर होऊन जाईल. आणि साहेब एक गोण मिळती, एक गोण शेतकऱ्याला जर एका शेतकऱ्याला 3 एकर क्षेत्र जर असेल, एक गोण नेऊन काय करणार आहे आम्ही? तुम्ही सांगा ना, काय करणार एक गोण नेऊन? तर ही शासनानं एक तर पाऊस नाहीये, पाऊस कुठंतरी थोडीशी बुरबुर चालू झाली तर शेतकऱ्याला ती बुरबुर चालू झाल्यानंतर जर एक गुणीसाठी जर लाईनला जर उभं राहिला, तसं लहान मुलं आहे आता सध्या उभे राहिलेली लाईनला, शाळा सोडून आलेले, दूध टाकलेले नाही आम्ही, कुठल्याही प्रकार हमी भाव व्यक्त नाहीये. शेतकरी काय फुकाट मागत नाही, शेतकरी फुकाट युरिया मागत नाही. शेतकरी जो काय पैसा आहे तो द्यायला तयार आहे, पण तरी ती शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. आम्ही 5 पासून येऊन बसलो इथं हिऱ्यासाठी, लेकरं बाळा घेऊन. आमच्या घरी करायला कुणी नाही, काय नाही. गडी माणसांना दिली, काही 200 गोण्याने वाटल्या, गोडावर फुल भरले. आम्ही एवढे लेकरं बाळा घेऊन 5 पासून येऊन बसायचं. शेतकऱ्यांना काय करायचं? बाई माणसांचा कोण आहे पाहिला? ज्याच्या मागे गडी माणूस नाही त्याला येण्याच्या नाही इथं, लेकरं टाकून शाळा बुडून. आज पहाटेपासून शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. मात्र शासनानं 300 गोण्यांचा साठा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला होता आणि राहिलेला साठा बफर स्टॉकच्या नावाखाली तसाच गोडाऊनमध्ये ठेवला होता. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केलं. प्रत्येक शेतकऱ्याला 1 गोण युरिया दिली जाते, तर काही शेतकरी महिला पहाटेपासूनच आपल्या छोट्या बाळांसह युरिया घेण्यासाठी शेतकी संघामध्ये आल्या होत्या. त्यानंतर युरिया संपली अशी माहिती मिळताच संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. शासनानं या बफर स्टॉकला वाटपाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकी संघाचे मॅनेजर अनिल थोरात यांनी केली आहे. संगमनेर शेतकी संघामध्ये शासनाचा बफर स्टॉक 128 टन शिल्लक होता. शासनानं त्यातून 65 टन रिलीज केला. रिलीज केल्यानंतर त्यांनी विविध गावामध्ये विविध कृषी सेवा केंद्रांना आपल्या इथून हा माल डिस्पॅच झाला. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की हा माल शेती संघानेच वाटावा. तर शेतकी संघ हा कुठल्याही प्रकारचा जोड देत नाही, लोकांना प्रामाणिकपणे त्याचं काम करतो. आपण 300 टोकन वाटले, आपण लोकांना एक लाईन मध्ये लोकांना व्यवस्थित वाटप केलं. मी आताच कृषी अधिकाऱ्यांसंग बोललो होतो की
जो शासनाकडे 65 टन माल शिल्लक आहे तो माल शासनानं रिलीज करून आमच्या शेतकी संघामार्फत आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हा उपलब्ध करून द्यावा ही विनंती मी आपल्या वतीने शासनाला करतो। कृषी केंद्रवाल्यांना किती माल दिलेला आहे? आता हे तालुक्यामध्ये विविध ठिकाणी माल ठेवलेला होता, म्हणजे आपल्याकडे 128 टन होता। आपल्या 128 टन मधून जवळजवळ मला माझ्या 49 टन आपली वाटप झाला तिथून, आणि आता 65 टन आपल्या गोडाऊनला शिल्लक आहे शासनाचा। कारण आपल्याकडे माल शेतकऱ्यांना दिसतो, शेतकऱ्यांना गैरसमज होतो का आज माल संघाकडे संघ वाटत नाही, परंतु तसं नाहीये। शासनाचं अलोकेशन आल्याशिवाय आम्हाला वाटता येत नाही। मी कालही विनंती केली होती कृषी अधिकाऱ्यांना का आपल्याकडे जो माल आहे हा माल इथंच वाटा, जेणेकरून शेतकऱ्यांना पारदर्शीपणे आम्हाला वाटता येईल। त्या थोड्या गोण्या आल्यानंतर लोकांची संख्या खूप आहे, लोकांचं सीजन चालू आहे, फ्लावर आहे, मका आहे, परत काही ऊसाचे लोकांना लागतात, ढोसेचे, त्यामुळे लोकांना युरियाची गरज आहे। शेतकऱ्यांची बाकी काही मोठी मागणी नाहीये, फक्त संघाकडून युरिया उपलब्ध व्हावा एवढी शेतकऱ्यांची मागणी आहे। शेतकऱ्यांची युरियासाठी धडपड सुरू असतानाच उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांनी पुरेशी युरिया उपलब्ध असल्याची माहिती दिली, तर बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्यावर शेतकऱ्यांनी हे रास्ता रोको आंदोलन मागे घेतलंय। आपण काटेकोर पद्धतीने नियोजन केलेलं आहे। युरिया असो किंवा बाकीचे खत असो, याचं जे नियोजन आहे हे दरवर्षी आपल्या त्या जिल्ह्याची पेरणी काही रिक्वायरमेंट आहे आपल्या त्याच्या जिल्ह्यानुसार राज्यानुसार ते आपल्याला वरून अलोकेट केलेलं असतं। त्यामुळे आपण ते ऑलरेडी आपलं प्रोसिजर ठरलेलं आणि आपण शेतकऱ्यांच्या रिक्वायरमेंट नुसार किंबहुना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा संगमनेर हा तालुका आहे ज्याच्यामध्ये आपण बफर युरियाचा स्टॉक जो आहे तो रिलीज केलेला आहे। त्यामुळे आता हे जे तर थोड्याफार प्रमाणामध्ये जे अवेलेबिलिटीनुसार हा प्रकार होऊ शकतो, जे दरवर्षी खरीपाच्या रिक्वायरमेंट नुसार ह्या गोष्टी घडतात, परंतु एकंदरीत विभागाचं हे आपण फेलियर म्हणू शकत नाही। आम्ही चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंटचं काम करत आहोत। जे काय आपल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यात निश्चितच ती खेदजनक बाब आहे आणि आम्ही त्याच्या पद्धतीने आता मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य जिल्हाधीशक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांच्याशी आता त्वरित फोनवरती त्यांच्याकडून आदेश पारित करून घेण्याबाबतचे आम्ही आता लगेच प्रयत्न करू। काही शेतकऱ्यांना जोड खत युरियासाठी दिलेले जातात, त्या कृषी दुकानदारावर काही कारवाई होणार का? हो, आपला कृषी विभागाचा हा ऑफिशियल स्टँड आहे ज्याला आपण लिंकिंग म्हणतो, की एखाद्या युरियाच्या बॅग सोबत आपल्याला एखादं जोडखत किंवा दुसरा अन्य कोणत्याही प्रोडक्ट कंपनीचं घ्यायला सक्ती केली जाते दुकानदाराकडून। तर अशा पद्धतीचं कोणत्याही प्रकारचं जे सक्ती आपल्याकडून ऑफिशियली त्यांचा हा स्टँड आहे की लिंकिंगला नो म्हणा, आपण लिंकिंग करू शकत नाही आणि अशा जिथून आपल्याला तक्रारी आलेल्या आहेत अशा दुकानदाराचे आपण परवाने रद्द करण्याबाबतची पण कार्यवाही मागील आठवड्यात जिल्हाधीशक कृषी अधिकारी अहिल्यानगर यांनी केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अशा कुठल्याही ठिकाणी सक्ती जर कोण करीत असेल तर त्यांनी लगेच कृषी विभागाकडे संपर्क साधावा। आमचे जे गुण नियंत्रण अधिकारी आहेत तालुकास्तरीय, तर ते लगेच त्या स्पॉटवरती जाऊन त्या कृषी सेवा केंद्रावरती जाऊन आपण त्यांच्यावरती कारवाई करू। शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रास्ता रोको केलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे, शेतीमालाला बाजारभाव नाहीत, अशा काळामध्ये शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असताना तुम्ही हा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। एक तर आता पिकं अशा वेळेवर आले आहेत की ज्यावेळेस आता युरिया दिला पाहिजे त्याला वाढीसाठी। आता स्टॉक सुद्धा इथे केलेला आहे, शेतकी संघाकडे स्टॉक केलेला आहे, शामप्रोकडे केलेला आहे, परंतु वाटण्याची परवानगी नाहीये। इथं शेतकरी पहाटे 5ला आले, बाया माणसं आले, लहान पोरांना घेऊन आले। आता त्यांना युरिया एक काय ठरवायचं ते ठरवून कोणी वाटण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आता नाही युरिया टाकणार पिकाला तर कधी टाकणार आहे? एकंदर अवमेळ आहे सगळा व्यवस्थापनाचा आहे तो युरिया आता शेतकऱ्यांना देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। शेवटी याच वेळ असते की त्यावेळेस युरिया सगळ्या पिकांना द्यावा लागतो। एक तर किमती वाढून टाकल्यात खतांच्या मामूर, त्याच्यामध्ये त्यांचं शॉर्टेज, त्याच्यामध्ये नियोजन नाही, ही सगळी गोंधळाची अवस्था राज्यात आहे, देशात गोंधळच आहे, दुसरं काही नाहीये। दुर्दैवानं आता शेतकरी कृषीचे अधिकारी त्यांना मी सुद्धा सांगतोय की एवढे शेतकरी पहाटे 5 पासून बसले आहेत, आता 5-5 तास इतकं महिला मंडळी बसल्यात, उपाशी तापाशी सगळे इथं आहेत। सरळ आता नियोजन करा, जे काही प्रमाण असेल तुमचं त्या पद्धतीनं त्यांचं समाधान करून द्या, एवढं स्पष्टपणे मी सांगतोय। हे लिंकिंग हा एक प्रकार खरं म्हणजे काय चालू झालंय समजत नाही मला। हे खाते मी सांभाळलेले आहेत आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त काळ सांभाळलेलं आहे मी ते। हे असं कधी पाहिलं नव्हतं। आता हे काय बळजबरीने तुम्ही त्याला लिंकिंग कशा करता देताय तुम्ही? बिलकुल बरोबर नाही या पद्धतीनं। जे आवश्यक नाही त्या वस्तू घ्या म्हणायचं,
आणि याच्यात मोठ्या कंपन्या सुद्धा लिंकिंग करतायत. मोठ्या कंपन्या ज्या देश पातळीच्या कंपन्या आहेत त्या लिंकिंग कशा करतात? याचा अर्थ कोणाच तरी त्यांना पाठिंबा आहे, कुणीतरी त्यामध्ये भाग घेत आहे, त्यामुळे लिंकिंग करतायत. धाडस कसं होतंय लिंकिंग करण्याचं? शेतकऱ्याला नाडवायचं आणि त्याला त्याच्याकडून पैसे काढून घ्यायचं. बिलकुल बरोबर नाहीये. सगळे निषेध करतात आम्ही सगळे. हा माल रिलीज करायला घ्या. चला तुम्ही कृषी खाते सांभाळले आणि पाहायला गेलं तर शेतमालाला भाव मिळत नाही, तर दुसरीकडे खतांचे भाव वाढत चालले. आता हे काय सगळं दुर्दैवाच्याच गोष्टी आहेत. आता सगळं देशात काय चाललंय आपण सगळं पाहतोय. काय गोंधळाची अवस्था आहे. सगळं कालचं जंतर मंतर पाहतोय. आता लोक काही गोष्टी अशा असतात, ठीक आहे, काही गोष्टी अशा असतात लोकांनी हातात घेतल्या पाहिजे, दुरुस्त केल्या पाहिजे. लोकांची जबाबदारी आता काही जास्त वाढते असं माझं मत आहे. आम्ही तर लढतोय, आम्ही आग्रह धरतोय, सगळं दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय. तर साथ शेवटी जनतेनं दिली तर हे सगळं दुरुस्त होणार आहे. कोणाला जर वाटत असेल तुम्ही काही करा, आम्ही निवडून येणारच आहे, असं जर काही असेल तर मग काय करणार आम्ही? काल जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती सुद्धा लाठीचार्ज अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या इतिहासातलं, लोकशाहीच्या इतिहासातलं तर दुर्दैवी गोष्ट ती घडलेली आहे. इंग्रज असले तरी ते स्वतः बोलत असायचे. इंदिराजी स्वतः सोनम वांगचू यांचे वडील उपोषणाला बसले होते, तर स्वतः इंदिराजी पंतप्रधान असताना लडाखला गेल्या होत्या. ही पद्धत आहे आपली लोकशाही मधली. दुर्दैवानं आता हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चाललेली आहे. दुसरं काय? रास्ता रोको सुरू असताना शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर वारवकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत येऊन शेतकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये शेतकऱ्यांना संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या आवारामध्ये युरियाचं वाटप सुरू केलं गेलं. तालुक्यामध्ये पुरेशी युरिया उपलब्ध असतानाही शेतकरी मोठ्या संख्येनं पहाटेपासून रांगेत का उभे आहेत, याचं आत्मचिंतन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. केएम हॉस्पिटल संगमनेर. माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.